नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं हवामान अंदाज न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यातील काही भागात पुढील 5 दिवस विजा तसेच मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या भागांमध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर राज्यातील इतरही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली। तसेच उद्या आणि परवा देखील कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। विदर्भातील यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा तसेच मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। शनिवारी राज्यात पावसाची तीव्रताही आणखी कमी होऊन कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। तर रविवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।